ओबीसीची जाती न्याय जनगणना झालीच पाहिजे यूजीसी कानून लागू करो यूजीसी कानून लागू करो ओबीसी की जाती न्याय जनगणना भारत मुक्ती मोर्चाचा पिछडा वर्गाचा ओबीसीची जनगणना एससी एसटी ओबीसी समर्थन झालंच पाहिजे. मी डॉक्टर पायल तडवी यांची आई बोलते. 19 मे 2019ला 22 मे 2019ला माझ्या मुलीने नायर हॉस्पिटल येथे आत्महत्या केली. हे प्रकरण सगळ्यांना माहीतच आहे. तर त्याच्यानंतरही माझ्या मुलीवर जो अन्याय झाला, तिने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली की तिच्या सोबत जातीभेद करून तिला प्रताडित केलं आणि शिक्षणापासून वंचित केलं. तर त्याच्यानंतर सुद्धा अशा घटना बऱ्याचशा कॉलेजेस आणि संस्थांमध्ये चालू होत्या. याचं मी नेहमी बातम्या वाचत असते आणि मला जाणवलं की याच्यामध्ये कुठेही काही फरक पडलेला दिसून येते. शासन याच्यावर काही कडक निर्बंध लागू करत नाही. म्हणून मी 2020ला एक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की आज मी जे उपभोक्ते आहे आणि आपले जे मुलं उच्च शिक्षण घेत आहे त्यांच्यावर जातीयगत भेदभाव करून त्यांना शिक्षणापासून वंचित केलं जातं. तर त्याच्यासाठी कठोरात कठोर नियम लागू करावा असं UGCने, मग त्यानुसार आम्ही याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाने UGC बिल 13 जानेवारीला 26ला लागू केलं आणि त्यानंतर 26ला त्याच्यावर स्टे आला. म्हणजे याचा अर्थ काय की आदिवासींच्या SC ST OBCच्या मुलामुलींनी उच्च शिक्षण घेऊच नाही का? तर याच्यासाठी आमचा आता हा जो लढा आहे तो लढा चालूच राहणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज हे जे आंदोलन आहे ते आंदोलन सुरुवात केलेली आहे. रवींद्र अर्जुन मोरे, भारत मुक्ती मोर्चा पेन्शनर सदस्य. आज जे आपण 13 तारखेचं चरण उपस्थित केलेलं आहे हे पूर्ण भारतातून आहे. ते आम्ही यशस्वीपणे कसं अंमलात येईल हे करण्याचा प्रयत्न आज रोजी करत आहोत. काय मागण्या आमच्या आपलं ओबीसी जनगणना ही न्याय गणना झालीच पाहिजे. त्यानंतर TET ही रद्द झाली पाहिजे शिक्षकांची, UGC वगैरे. यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत.